ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಹಾಗೂ ಮಿತ್ರರೇ, ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಶೆಫಿ ಟಿಪ್ಸ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು 9ನೇ ತರಗತಿಯ ವೀರಾಂಗನಾ ಚೆನ್ನಮ್ಮ ಈ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ಬನ್ನಿ ವಿಡಿಯೋ ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ. प्रश्न संख्ये रोमन नंबर 1, एक वाक्य में उत्तर लिखिए. ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಚೆನ್ನಮ್ಮ का जन्म किस वंश में हुआ? उत्तर, ಚೆನ್ನಮ್ಮ का जन्म काकतीय वंश में सन 1778 में हुआ. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಚೆನ್ನಮ್ಮ शब्द का अर्थ क्या है? उत्तर, ಚೆನ್ನಮ್ಮ शब्द का अर्थ सुंदर महिला है. ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ, कित्तूर कहाँ है? उत्तर, कित्तूर कर्नाटक राज्य के उत्तरी बेलगावी जिले में है. प्रश्न 4, ಚೆನ್ನಮ್ಮ का विवाह किसके साथ हुआ? उत्तर, ಚೆನ್ನಮ್ಮ का विवाह कित्तूर के राजा मल्ल सर्ज के साथ हुआ. 5ನೇ प्रश्न, शिवलिंग रुद्र सर्ज ने किसको गोद लिया था? उत्तर, शिवलिंग रुद्र सर्ज ने अपने एक संबंधी गुरुलिंग मल्ल सर्ज को गोद लिया था. 6ನೇ प्रश्न, ಚೆನ್ನಮ್ಮ को अंग्रेजों ने कहाँ बंदी बनाया था? उत्तर, ಚೆನ್ನಮ್ಮ को अंग्रेजों ने बैलहोंगला के दुर्ग में कारागार में बंदी बनाया था. प्रश्न संख्या रोमन नंबर 2, दीर्घ उत्तरಗಳು 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಚೆನ್ನಮ್ಮ के माता पिता का नाम लिखिए. उत्तर, ಚೆನ್ನಮ್ಮ के पिता का नाम धुलप्पा देसाई और माता का नाम पद्मावती था. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಚೆನ್ನಮ್ಮ को अपने माता पिता से कौन सी कलाएं प्राप्त थीं? उत्तर, ಚೆನ್ನಮ್ಮ को अपने माता पिता से उत्तराधिकारी के रूप में घुड़सवारी, शस्त्रास्त्रों का अभ्यास, आखेट आदि युद्ध कलाएं प्राप्त थी. प्रश्न संख्या 3, कित्तूर राज्य की समृद्धि के बारे में लिखिए. उत्तर, उन दिनों कित्तूर कर्नाटक राज्य के व्यापार का प्रसिद्ध केंद्र था. देश विदेश के व्यापारी वहां के बाजार में हीरे जवाहरातें खरीदने के लिए आया करते थे. प्रश्न 4, कित्तूर का पतन शुरू होने का कारण क्या था? उत्तर, राजा मल्ल सर्ज की मृत्यु के बाद ಚೆನ್ನಮ್ಮ ने रुद्रम्मा के पुत्र शिवलिंग रुद्र सर्ज को गद्दी पर बिठाया. शिवलिंग रुद्र सर्ज ने ಚೆನ್ನಮ್ಮ की सलाह को हवा में उड़ाकर चाटुकारों से गहरी मित्रता कर ली, जिससे कित्तूर का पतन शुरू हुआ. प्रश्न 5, यल्लप्पा शेट्टी और वेंकटराव कित्तूर के भेद खोलने क्यों तैयार हो गए? उत्तर, थैकरे ने उन्हें कित्तूर का आधा आधा राज्य सौंपने की लालच दिखाई. बदले में यल्लप्पा शेट्टी और वेंकटराव कित्तूर के भेद खोलने को तैयार हो गए. 6ನೇ प्रश्न, कर्नाटक की जनता के लिए गर्व की बात क्या है? उत्तर, यह कर्नाटक की जनता के लिए गर्व की बात है कि कर्नाटक की वीरांगना ಚೆನ್ನಮ್ಮ ने पहली बार स्वतंत्रता की जो चिनगारी डाली थी, बाद में वह सारे भारत में फैल गई. ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ ರೋಮನ್ ನಂಬರ್ 3, ವಿಲೋಮ ಶಬ್ದ लिखिए. ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ. अस्वस्थ स्वस्थ, कुरूप सुंदर, देश विदेश, शत्रुता मित्रता, बाहर अंदर, देशभक्त देशद्रोही, कायर वीर, पराजय जय. प्रश्न संख्ये रोमन नंबर 4, अन्य लिंग शब्द लिखिए. उत्तरಗಳು, पिता माता, रानी राजा, पुत्री पुत्र, बाप माँ, दादा दादी, शेरनी शेर.
ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ ರೋಮನ್ ನಂಬರ್ 5 ಜೋಡ್ಕರ್ ಲಿಖಿಯೇ. ಇಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೀವು ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಸನ್ 1778 1778. ಶಿವಬಸವರಾಜ ಸನ್ 1824 1824. ಗವರ್ನರ್ ಜನರಲ್. 5ನೇ ಉತ್ತರ ಸನ್ 1829 1829. प्रश्न संख्या रोमन नंबर 6 अनेक शब्दों के लिए एक शब्द. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಒಂದು ವಾಕ್ಯಾಂಶಕ್ಕೆ ಒಂದೇ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಉತ್ತರ. ಜೈಸೆ ಉದಾಹರಣೆ ಏಕ್ ಸೆ ಜ್ಯಾದಾ ಭಾಷಾ ಬೋಲ್ನೆ ವಾಲಾ ಬಹುಭಾಷಿ. ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಭಾಷೆ ಮಾತನಾಡುವವರಿಗೆ ನಾವು ಬಹುಭಾಷಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ಈ ಎಲ್ಲ ವಾಕ್ಯಾಂಶಗಳಿಗೆ ನಾವು ಒಂದೇ ಶಬ್ದ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕಾಗಿದೆ. सामान खरीदना एवं बेचना व्यापार. झूठी प्रशंसा करने वाला चाटुकार. जिसका कोई संतान न हो निस्संतान. देश के प्रति द्रोह करने वाला देशद्रोही. जो परिचित न हो अपरिचित. स्वयं को समर्पित करना आत्मसमर्पण. प्रश्न संख्या रोमन नंबर 7 पुराने समय में युद्ध के लिए उपयोग करने वाले शस्त्रास्त्र. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡುವ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರಗಳು. ತಲವಾರ್, ಭಾಲಾ, ತೀರ್ ಕಮಾನ್ ಆದಿ. ಹಾಗೆಯೇ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ಅಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಬಳಕೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕು. आज के समय में युद्ध करने के लिए उपयोग करने वाले शस्त्रास्त्र. ಮೊದಲನೇ ಉತ್ತರ लड़ाकू विमान का उपयोग होता है. लड़ाकू टैंकों का उपयोग होता है. विनाशकारी परमाणु बम का उपयोग होता है. मिसाइल आदि का उपयोग होता है. ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ ರೋಮನ್ ನಂಬರ್ 9 ಕನ್ನಡ ಮೇ ಅನುವಾದ ಕೀಜಿಯೇ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅನುವಾದವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಬೆಳಗಾವಿಯ ಉತ್ತರ ಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ಎರಡನೇ ಉತ್ತರ ಬ್ರಿಟಿಷರು ದತ್ತು ಪಡೆದ ಮಗನನ್ನು ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಮೂರನೇ ಉತ್ತರ ಚೆನ್ನಮ್ಮ ಒಳಗೊಳಗೆ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಿದಳು. ನಾಲ್ಕನೇ ಉತ್ತರ ಕಿತ್ತೂರು ಸ್ವತಂತ್ರ ರಾಜ್ಯವಾಗಿದೆ. ಐದನೇ ಉತ್ತರ ಚೆನ್ನಮ್ಮಾಳ ಹಿಂದೆ 2000 ಸೈನಿಕರಿದ್ದರು. ಆರನೇ ಉತ್ತರ ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸೋಲು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಯಿತು. प्रश्न संख्या रोमन नंबर 11 इस पाठ में आए हुए सभी पात्रों की सूची बनाइए और उनके बारे में एक एक वाक्य लिखिए. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಪಾತ್ರಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಬರೆದು ಅವರ ಬಗ್ಗೆ ಒಂದೊಂದು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಬರೆಯಬೇಕಾಗಿದೆ. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಕಿ ಏಕ್ ವೀರಾಂಗನಾ ಥಿ. ಚೆನ್ನಮ್ಮ ಇವಳು ಕರ್ನಾಟಕದ ವೀರ ಮಹಿಳೆ ಆಗಿದ್ದಳು. ಹಾಗೆಯೇ ಇಲ್ಲಿ ಧೂಲಪ್ಪ ದೇಸಾಯಿ ಚೆನ್ನಮ್ಮಕ್ಕೆ ಪಿತಾ ಥೇ. ಚೆನ್ನಮ್ಮ ಅವರ ತಂದೆಯಾಗಿದ್ದರು. रुद्रम्मा राजा मल्लसर्ज की पहली पत्नी. रायण्ಣ एक वीर योद्धा थे. ಒಬ್ಬ ವೀರ ಯೋಧನಾಗಿದ್ದ. ಶಿವಲಿಂಗ रुद्रसर्ज रुद्रम्मा का पुत्र था. ಥೈಕರೆ अंग्रेज सेना के सेनापति या अधिकारी. मल्लसर्ज ಕಿತ್ತೂರ್ ಕೆ ಪ್ರಜಾವತ್ಸಲ್ ರಾಜ. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಾತ್ರಗಳನ್ನು ಕೂಡ ಈ ರೀತಿ ಬರೆಯಬಹುದು. प्रश्न संख्या रोमन नंबर 13 अनुरूपता. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಚೆನ್ನಮ್ಮ के पिता धूलप्पा देसाई. ಚೆನ್ನಮ್ಮ की माता पद्मावती. पद्मावती उत्तर. ಚೆನ್ನಮ್ಮ के पति मल्लसर्ज. ಚೆನ್ನಮ್ಮ का पुत्र ಶಿವಬಸವರಾಜ. उत्तर ಶಿವಬಸವರಾಜ. ಗುರುಸಿದ್ದಪ್ಪ ಕುಶಲ ದೀವಾನ. ಚನ್ನಬಸಪ್ಪ ವೀರ ಯೋಧ. ಒಬ್ಬ ವೀರ ಯೋಧ. ಇದು ಉತ್ತರ. 1778 ಚೆನ್ನಮ್ಮ का जन्म. 1829 ಚೆನ್ನಮ್ಮ का ಮರಣ. ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಹಾಗೆ ಮಿತ್ರರೇ, ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹಾಗೆಯೇ ಇಂತಹ ಹೊಸ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳಿಗಾಗಿ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪಕ್ಕದ ಬೆಲ್ ಐಕನ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ
ಆಲ್ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ಬಟನ್ ಕೂಡ ಆನ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ನೀವು ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು.